कथा श्रीकथा तांडवम्। फलटणच्या समस्त जनतेला मला या ठिकाणी या बातमीच्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून सांगायचं आहे। काल जो काय सारथी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण फलटणमध्ये जे आपल्या फलटण तालुक्याचे कर्तृत्ववान आमदार सचिन कांबळे पाटील आहेत त्यांच्याविषयी जी बातमी कापशी तंटामुक्ती ची झालेली ग्रामसभा त्याच्या विषयावरून जे काय सगळं पेरण्यात आलं किंवा दाखवण्यात आली ती बातमी अतिशय पूर्णपणे चुकीची आहे। कारण एवढा चांगला आमदार इतक्या वर्षानंतर फलटणला मिळणं खरं तर भाग्य आहे। ज्या दिवसापासून त्यांनी आमदारकी घेतली आपण सगळेजण बघतोय की कुठेही त्यांच्या म्हणजे प्रतिमेला गालबोट लागेल अशी ती स्वतः वागली नाही। अगदी जेवढं शक्य आहे तितकं माणूस उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करताना आम्ही तो माणूस बघितलाय आणि केवळ राजकीय द्वेषातून आपल्या गटाला आलेला अपयश न लपवू शकल्यामुळं केवळ ते अपयश लपवण्यासाठी त्या ग्रामसभेमध्ये आमदार साहेबांच्या नावानं जो काय आरडाओरडा किंवा शिवीगाळ करण्यात आली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी खरं तर आम्ही ही क्लिप बनवत आहोत। हे आम्हाला खूप वाईट वाटलं की आमदारांचा तिथं कुठलाही संबंध नसताना ग्रामसभा कापशीची ती व्यवस्थित खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही गटाकडून चालली। तंटामुक्ती कमिटीची ग्रामसभा होती, सगळे लोक तिथे जमले होते आणि प्रत्येक दोन्ही गटाचे उमेदवार त्यावेळेस म्हणजे रिंगणामध्ये निवडणुकीसाठी उतरले होते आणि असं काय कोणाचं तिथं वादविवाद असण्याचं कारण नव्हतं। पण त्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांनी सांगताना सुरुवातीला किंवा सरपंचांनी त्याचं नोटीस पब्लिश केलं आणि सगळ्यांना सांगितलं होतं की बाबा काय नाही, ह्या ग्रामसभेचे नियम निकष असे आहेत की जे इच्छुक असतील त्या सगळ्या जणांनी तिथं हजर राहा आणि जो अध्यक्षपदासाठी बाबा उमेदवार असणार त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे। पोलीस व्हेरिफिकेशन असल्याशिवाय त्याला उभं राहता येणार नाही। आमच्याकडून फिरोज शेख आम्ही उमेदवार निश्चित केले, त्यांच्याकडून जयवंत दळस हे उमेदवार होते आणि दोघांची सुरुवातीलाच अध्यक्षपदासाठी बाबा ग्रामसभा सुरू होतानाच त्यांच्या अध्यक्षपदासाठी कोण इच्छुक आहे हे ग्रामसेवकांनी स्पष्ट सांगितलं आणि त्या दोघांची कागदपत्रे घेतली। सदस्य निवड झाल्यानंतर ज्यावेळेस अध्यक्ष निवडीचा विषय आला त्यावेळेस कागदपत्र तपासणीचा विषय समोर आल्यानंतर ग्रामसेवकांनी सांगितलं बाबा सदर जयवंत दळस यांचं जे त्यांनी जो कागद इथं आपल्याला दिलेला आहे व्हेरिफिकेशन म्हणून तो काय कागदपत्र म्हणजे कागद हा अपात्र आहे, हे फक्त ऍप्लिकेशन आहे, हे काय व्हेरिफिकेशन नाही। त्यामुळे तिथंच खरं विषय संपला होता। फिरोज शेख यांचं जे दाखल केलेलं व्हेरिफिकेशन होतं ते वैध होतं आणि ते ग्रामसेवकांनी जाहीर करताच ह्यांनी जाणीवपूर्वक मग गाजारोळ करायला सुरुवात केली आणि विशेष मला असं वाटलं की एका गोष्टीची खंत वाटली की व्यासपीठावरती त्या ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून गावातल्या आमच्या महिला सरपंच गौरीताई जाधव तिथं बसल्या होत्या, अजून त्यांच्या महिला सदस्य त्या ह्याच्यावरती होत्या आणि अशा वेळेस जी सत्ताधारी पार्टी आहे त्याने खरं तर म्हणजे स्वतःवरती ताबा ठेवायला पाहिजे होता की ती महिला सरपंच असताना त्यांच्या समोर तुम्ही ग्रामसेवकांना शिवीगाळ करताय, त्यांच्या समोर मोठ्या मोठ्या आवाजात बोलताय। तिथं ग्रामसभेला बहुतांश महिला सुद्धा बऱ्यापैकी उपस्थित होता। तर ह्या सगळ्या गोष्टीचा आणि विशेष म्हणजे जो विद्यमान उपसरपंच आहेत त्यांनी जागेवरती बसून ही सगळी गोष्ट आटोक्यात आणायचं सोडून ते स्वतः दम थोपटून आमदाराला जर चॅलेंज करत असतील किंवा वेगळ्या पद्धतीनं बोलत असतील तर ह्या गोष्टीचा आम्ही सगळेजण ग्रामस्थ म्हणून आणि आमदारांना केलेली विशेष करून शिवीगाळ किंवा व्हिडिओचा उल्लेख करून त्या ग्रामसेवकांवरती दबाव टाकण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला त्याचा आम्ही सगळे ग्रामस्थ म्हणून जाहीर निषेध करतो। अशी गोष्ट लोकशाहीला खरी तर काळीम आहे। कापशीमध्ये अशा पद्धतीचा कधी विषय झाला नव्हता, मात्र जाणीवपूर्वक राजकीय द्वेषातून केवळ स्टंट करायचा म्हणून
तुम्हाला सांगतो ही गोष्ट त्यांनी केलेली. आणि ह्याच्यामध्ये जो काय आमदारांचा विषय किंवा आमदारांना जो ओढण्याचा हे आहे, हे सगळं जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर सगळं निश्चित केलेलं आहे. असं काय की एक 10 मिनिटांमध्ये तिथं ग्रामसभा झाली की लगेच इलेक्ट्रॉनिक मीडिया येतो, अशा कुठल्याच गावामध्ये आतापर्यंत झालेलं नाही. हे सगळं बाबा असं करायचंच किंवा असं होणारच आहे, आपल्याला अपयश येणारच आहे. मग ह्या गोष्टी लपवायच्या कशा? तर हे 2-4 जणांना वरून जो काय त्यांना आदेश मिळाला असेल त्यांच्या नेत्यांकडून, त्याचं त्यांनी ती डोक्यात विषय ठेवून पद्धतशीर हा केलेला आहे. आमदारांचा आमचं त्यांना चॅलेंज आहे की हे बिनबुडाचे आरोप जे लावत आहेत ते आमदारांनी जर एक 30 सेकंद जरी किंवा एक रिंग जरी ग्रामसेवकाच्या याच्यावर पडलेली असेल, स्वतः आमदारांनी फोन केलेला, त्यांनी दाखवावा. नाहीतर जाहीर माफी समोर येऊन लोकांची माफी मागावी की बाबा आम्ही अशा पद्धतीचं हे चुकीचं नॅरेटिव्ह किंवा आमदारांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही यांची अशी विकृत प्रवृत्ती. आणि आम्हाला या क्लिपच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सुद्धा न्याय मागायचा आहे की जवळपास 100पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभा पार पडली. त्याच्यामध्ये फिरोज शेख यांचा जो तंटामुक्ती अध्यक्षपदाचा अर्ज होता तो वैध ठरलेला आहे. त्यांची नेमणूक केली जावी. आणि जो यांनी काय आकांड तंडव किंवा गुंडगिरीचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला म्हणजे ग्रामसेवकांनी पुढे येऊन खरं तर ह्याविषयी तक्रार करायला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा ह्याच्यावरती म्हणजे लगाम लागावा असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. आणि आमदारांची जी म्हणजे आमदारांवरती जे आरोप लावले त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. काय झालेलं आहे की मी तुम्हाला सांगितलंच की बाबा आमदारांच्या वरती कशा पद्धतीने चुकीचा विषय केला. ह्यांची पद्धतच आहे की गावामध्ये सगळे लोक जमवायची आणि खासदार गटाच्या किंवा आमदार गटाच्या माणसांच्या वरती दबाव टाकायचा, त्यांना दमदाटी करायची आणि गावामध्ये एक दहशतीचं दडपशाहीचं धोरण अवलंबवायचं. ग्रामपंचायत जे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं मग ते खासदारकीचं आमदारकीचं किंवा जिल्हा परिषदेचं कुठलंही इलेक्शन असू द्या, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेचं ग्रामपंचायतीचे इलेक्शन असू द्या, पूर्वीपासून ह्या लोकांचा हाच अजेंडा आहे की दडपशाहीचं धोरण राबवायचं, ग्रुपिंग करायचं, दमदाटी करायची, ग्रामसभा असली की बाहेर चालून यायचं. पण या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की भाजप पक्षाचा कार्यकर्ता किंवा महायुतीचा कार्यकर्ता कुठल्या दडपशाहीला किंवा कुठल्या मोगलाईला भिणारा नाही. आणि आमच्या मागं सन्माननीय माजी खासदार रणजितदादा निंबाळकर साहेब, पुन्हा आमदार साहेब सचिन कांबळे पाटील साहेब, या सगळ्या मंडळींची आम्हाला समर्थ साथ आहे. आणि त्यांची शिकवण आहे एकतर चुकीचं काय करायचं नाही आणि गुलामगिरी असू द्या किंवा कोणाची दडपशाही असू द्या, कोणाची दंडुकशाही असू द्या, ती कधी स्वीकारायची नाही. आणि आम्ही ती कधी स्वीकारणार पण नाही. ज्या त्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही सुद्धा समर्थ आहोत. फक्त आमच्यावरती आमच्या पक्षाचे संस्कार असे नाही की विनाकारण अशा पद्धतीचं कोणाला वेठीस धरायचं, चुकीचे आरोप करायचे. जो निषेध त्यांनी केला तो निषेध आम्ही पण त्यांच्या नेत्यांचा करू शकत होतो. पण आम्हाला तसली आमची प्रवृत्ती किंवा आमच्या नेत्याची आम्हाला शिकवण नाही. आमचा नेता आम्हाला स्पष्टपणे सांगतो की गावात विरोधकांना सुद्धा किंवा आपल्या मताच्या विरोधात जरी माणूस असला तर त्याला सुद्धा घेऊन चाला. सगळ्यांचं विकास करणं हा आपल्या पक्षाचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे. तुम्ही गावामध्ये दडपशाही किंवा दंडुकशाही किंवा गावामध्ये दहशत पसरवण्यापेक्षा लोकांना प्रेमानं किंवा तुमच्या कामाच्या माध्यमातून लोकांना जोडा. लोकांना एकमेकांच्या विरोधात करण्यापेक्षा लोकांना एकमेकांच्या सोबत करा, अशा आमच्या नेत्याची शिकवण आहे. आणि आमच्या जर ह्या संस्काराला किंवा ह्या नेत्याच्या आमच्या चांगल्या शिकवणीला जर कोण चुकीचं किंवा कमजोर समजत असेल तर तशी मला या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं की आम्ही ठीक आहे की आम्ही ऐकू, एक सहनशक्ती आहे तोपर्यंत. परंतु जर तुम्ही आम्हाला चुकीच्या पद्धतीनं इन्स्टिगेट करत असाल, आम्हाला जर हे करत असाल, प्रोब करत असाल, तर आम्ही ज्या त्यावेळी ज्या त्या भाषेत उत्तर द्यायला निश्चित समर्थ आहोत. हेच मला या मीडियाच्या माध्यमातून सांगायचंय. आणि जे आतापर्यंत
ह्या सगळ्या लोकांनी काय जे चुकीचं तालुक्यामध्ये नेरेटिव्ह एका चांगल्या माणसाविषयी, खरं तर शरम लाज वाटायला पाहिजे होती की आपण कुणाविरुद्ध आणि कुठल्या माणसाविषयी बोलतोय. की तुम्ही जर ठीक आहे की एक कार्यकर्ता म्हणून, तुमचा विरोधक म्हणून तुम्ही आम्हाला त्यावेळी जर काय बोलला असता तर आम्ही त्या गोष्टी समजू शकत होतो, आम्ही त्या मोठ्या मनाने स्वीकारल्या असत्या सुद्धा. पण एक जो असा आमदार किंवा जो आज अनुसूचित जातीचं नेतृत्व करतोय आणि त्या आमदाराला जर तुम्ही इतका चांगला सुसंस्कृत शेतकऱ्यांचं भलं बघणारा एक शेतकऱ्यांचा पोरगा आज आपल्या तालुक्याला आमदार म्हणून निवडलेला आहे. आलोट जनतेचं प्रेम आज त्या माणसावरती, आलोट प्रेम खासदार साहेब, माजी खासदार साहेबांचं त्यांच्यावरती, पक्षाचं सगळ्या लोकांचं प्रेम त्यांच्यावरती. मग अशा माणसाला आपण ज्यावेळेस अशा गलिच्छ किंवा शिरवाळ भाषेमध्ये शिवीगाळ करतो, हा सगळ्यात मोठा तुम्हाला सांगतो, खरं तर ह्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं मला या मीडियाच्या माध्यमातून सांगायचंय. आणि त्यांचा पुनश्च एकदा आम्ही सगळे कापशी ग्रामस्थ त्यांचा जाहीर निषेध करतो. नमस्कार. या मीडियाच्या माध्यमातून तमाम फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना आम्ही जाहीर असे आवाहन करतो की परवा जी घटना घडली की माननीय आमदार साहेबांची ग्रामसभेच्या तंटामुक्ती अध्यक्ष, समिती अध्यक्ष पदासाठी जी निवड चालली होती त्यात आमदारांनी हस्तक्षेप केला, याविषयी चर्चा आणि ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीविषयी बोलता माझं एवढंच म्हणणं आहे की आमदार साहेबांनी माननीय ग्रामसेवक साहेब यांना एखादा जरी फोन केलेला असला त्याची एक व्हिडिओ क्लिप दाखवा आम्हाला की आमदार साहेब असे ग्रामसेवकांना म्हणले आणि आमदार साहेबांना ग्रामसेवक अण्णांच्यावरती दबाव आणलेला आहे, अशी 1-2 सेकंदाची 2-5 मिनिटाची अर्ध्या तासाची कसली क्षणभराची सध्या एखादी व्हिडिओ क्लिप दाखवा. आणि जर व्हिडिओ क्लिप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सर्वसाधारण या प्रकरणाविषयी आम्ही चुकलो, सगळ्यांची जाहीर माफी मागू करण्याची त्यांनी जाहीर माफी मागावी. आणि वास्तविक परिस्थिती बघता, वास्तविक परिस्थिती अशी होती की सर्वसाधारण ग्रामसभेची सुरुवात 10:30 वाजण्याच्या सुमारास झाली. ग्रामसभेची सुरुवात झाल्यानंतर आमचे जे कॅन्डिडेट होते फिरोज शेख आणि विरोधी गटाचे जे कॅन्डिडेट होते जयवंत दडस, या दोघांनी 10:30 वाजता अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर माननीय ग्रामसेवक साहेब यांनी व्हॅलिडिटी विचारली की पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्याकडे आहे का. तर आमच्या गटाचे जे फिरोज शेख होते त्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन होतं आणि जे विरोधी गट होता समजा त्यांचे कॅन्डिडेट जयवंत दडस होते त्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नव्हतं. त्याच वेळेस खरं तर हा विषय संपलेला होता. परंतु हा विषयाला अधिकृत घोषणा एक साधारण ग्राम समितीची म्हणजे समजा तंटामुक्ती समितीची निवड म्हणजे सदस्य बॉडी डिक्लेअर झाल्यानंतर ही घोषणा करण्याचीच फक्त अधिकृत बाकी होती. परंतु काय झाले, तंटामुक्ती समितीच्या सदस्यांची निवड होत होता माजी सैनिकांतून झाली, वकील झाले, डॉक्टर झाले, युवक प्रतिनिधी झाले, आमचे मुख्याध्यापक झाले, सर्व नियुक्त्या झाल्यानंतर अखेर वेळ तंटामुक्ती अध्यक्ष पदावरती आली की निवड आता जाहीरच करायची. ते निवड करतेवेळी असे झाले की बाबा त्यांना ते सहनच झाले नाही की आपला कॅन्डिडेट आता नाहीये आणि आपली निवड आता काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आत्ताचे विद्यमान उपसरपंच आणि त्यांचे बगलबच्चे यांनी अशी जी नॅरेटिव्ह निर्माण केलं की आमदारांचा फोन आला आणि आमदारांचा फोन आला तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा नाही, काय नाही, नॅरेटिव्ह निर्माण करून तुम्ही लोकांचं एक मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला की आता ही सभा तहकूब करायची आणि सभा तहकूब झाल्यानंतर आपण 1-2 दिवसानं व्हेरिफिकेशन सादर करायचं आणि परत एकदा हे घ्यायचं. पण त्या क्षणी त्या वेळेला तुमच्या कॅन्डिडेटकडे पोलीस व्हेरिफिकेशन होतं का? अहो तुम्ही एक गट चालवताय, तुम्ही गटाचं नेतृत्व करताय, तुम्ही गटाचं नेतृत्व करत असताना तुमच्याकडे संबंधित कॅन्डिडेटकडे व्हेरिफिकेशन आहे का हे काम बघणं तुमचं आहे की आमचं काम नाही. ते आमच्या गटाचं आम्ही काम केलेलं आहे, तुमच्या गटाचं तुम्ही करायला पाहिजे होतं. तुम्ही नुसतं बगल बच्चे ते आमचं सगळं 80% मतदान आमच्या गावाचं आमच्या बाजूने आहे आणि 80% मतदान गावाच्या बाजूने आहे. तर 114 साह्यापैकी आम्ही ज्या वेळेस व्यापारी वर्गातून 2 कॅन्डिडेट उभे राहिले, तुकाराम काळे आणि सुशांत राशीनकर, त्यावेळेस आम्ही म्हणत होतो 2 कॅन्डिडेट न घेता एकच कॅन्डिडेट घ्या. तुम्ही त्यावेळेस का 2 कॅन्डिडेट घ्यायला भाग पडले?
आम्ही म्हणत होतो की तुम्ही मतदानाच्या रूपानं ह्याच्यात एकच कॅन्डिडेट निवडा, नाही म्हणले 2 कॅन्डिडेट सगळ्या ग्रामसभेच्या मान्यता त्या 2 कॅन्डिडेट, ठीक आहे म्हणलं. आम्हाला काय मतदानाची जास्त हाऊस नव्हती, हाऊस तुम्हाला होती. आम्ही लोक जमवल्यानंतर तुमचे अक्षरशः चेहरे काळे पिवळे झालते, काळे निळे झालते. तुम्हाला एवढं नैराश्य जाणवलं की आता आपण हरतोय का काय, आणि या हरण्याच्या भावनेतून त्यांनी ग्रामसेवकावरचा दबाव आणून त्यांच्या हातातल्या चिठ्ठ्या फाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जे व्हेरिफिकेशन आमच्या उमेदवाराचं होतं ते व्हेरिफिकेशन फाडण्याचा प्रयत्न केला. तुमच्या बागलबच्चे ग्रामसेवकांच्या अंगावर धावून गेले. आम्ही ह्याची दाद मागायसाठी ग्रामसेवकांना बोललो की बाबा तुम्ही ह्यांना हे करा, तुमच्या बीडीओ साहेबांना फोन करा एखादा. तर बीडीओ साहेब कोण आहेत त्यांना काय कळतं, अवारच्या भाषेत शिवीगाळ केली. सरपंचताई तिथं गौरी जाधव असताना तुम्ही अशी अश्लील भाषा करणं, तुम्ही आज गावाचं पालकत्व पत्करले, तुम्ही उपसरपंच आहे गावचे, तुमचे हे काम नाही की बाबा असे लोकांच्यात नॅरेटिव्ह निर्माण करून मतदान नाही घेता येत. तुम्ही जे गोष्टी करताय, तुम्ही जे बोलताय, तुम्ही वागताय, त्या समाजाच्या दृष्टीनं, गावच्या दृष्टीनं, आज गाव कुठे आहे? कापशी आदर्श गाव आहे. आज गाव तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय? तुम्हालाच विचारा. लोक सगळे सांगतील. तुम्ही आता कापशी 10 ठिकाणी 10 घरं चेक करा की गावात काय परिस्थिती चाललेली. गाव सगळं आज परिवर्तनाच्या लाटेत आहे. तुम्ही त्या गोष्टी स्वीकारा. तुम्ही काय करा, तुम्ही लोकांना विचारतच नाही. हो आम्ही जे करल तो काय आम्ही करल, आम्ही बोलल तीच झालं पाहिजे असं नाही होणार. लोकांना कळलेलं आहे, लोकांना माहित आहे आता परिवर्तनाची लाट आलेली आहे. आता ह्या परिवर्तनाच्या लाटेत सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. आणि ह्या गोष्टी यांना मान्य नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी बेछूट आरोप आमदार साहेबांच्यावरती लावलेले आहेत. आणि ह्या आरोपाचा आम्ही उपसरपंचाचा जाहीर निषेध करत आहोत. ग्रामसभेत विरोध करणाऱ्या उपसरपंचाचा कापशी ग्रामस्थांकडून जाहीर निषेध. आणि मी या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो माननीय बीडीओ साहेबांना, ह्या असल्या बेचिरा उपसरपंचावर आणि त्यांच्या बागलबच्चावर कारवाई करून कापशी गावात एक लोकशाहीचं राजकारण आलं पाहिजे. ही गोष्ट मी या निमित्तानं बीडीओ साहेबांना एकच विनंती करतो की असल्या बेछूट आरोप करणाऱ्या उपसरपंचावर कारवाई झाली पाहिजे. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वय माझं शिवाजी यशवंत बोबडे, वय 69. ते हे उपसरपंच जे आहे त्या आम्ही सभेला गेले की सह्या बी घेऊन देत नाही आणि दबाव आणतात त्यांच्याकडे. दोन्ही संस्था असल्यामुळं सोसायटी आणि ग्रामपंचायत. एखादा पोरांचा जमाव करायचा 5-25 आणि ती अंगावर सोडायची आमच्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर. ही ह्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं काय बी करून चालते का, समजून घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणंच नाही काय. आणि मग फिरोज शेठची जी आमच्या गटाकडून जी नेमणूक होती त्यांचा ग्रामसेवक म्हणला की अर्ध पोलीस स्टेशनचा त्या विरोधी पार्टीचा नाही, फिरोज शेठचाच आहे, ती होणारच. ते ह्यांनी लगेच गोंधळ केला. अंगाव ग्रामसेवकच्या पोरं सोडले अंगाव, अगदी सगळं गोंधळ करून त्यांना पाडायचंच होतं सगळं. का तर आता आपलं टिकत नाही ना, म्हणून कुठंतरी आपल्याला आडवं पडायच पाहिजे. मग या आमदाराला आपलं आला फोन आमदाराचा तिकडून आमच्या बात करायचा असं चालतंय का म्हणतं. आणि मग काय माणसं आता अंगाव आल्यावर भांडणं कुठं करीत बसता, म्हणून आम्ही बी म्हातारी माणसं आपलं घराकडे गेलो. कुठं बसता काय करीत. त्यांनी लगेच वार्ता बोलावला की लगेच फोटो काढले की दिली बातमी आमदाराची. प्रवेश केल्यापासून त्या गटात गेलो दादांच्या. ते आम्ही त्या गटात गेल्यावर ह्यांच्याकडे पंचायत सोसायटी आणि आम्ही गेलो तिकडं. त्या गटात आमदार उभं राहिलं ही प्रवेश केल्यावर. तर पंचायत सोसायटी असून बराबरीने 150 मतच फक्त त्यांची आगाव दोन्ही संस्था असताना आम्ही बराबरी हल्ली 150 मतं आम्हाला कमी पडले की, म्हणून ही रडीला आता आली ती काय. आता ही पंचायत नेणार काय ह्याच्यासाठी त्यांचं उलघाट चाललंय, भांडणं करायचे आमकं करायचे. 9 महिन्यावर आली आता पंचायत. यांच्या माध्यमातून बोलतो की कापशी गावातील ग्रामपंचायतीचे अध्यक्ष निवडीची मीटिंग होती. त्या संदर्भात ग्रामसभा आयोजित केली होती. त्या ग्रामसभेमध्ये निवडी सगळ्या व्यवस्थित झाल्या होत्या. पण अध्यक्ष सुरुवातीला ग्रामसेवक अण्णांनी अध्यक्षपदाची उमेदवाराची अर्ज ताब्यात घेतली होती. ताब्यात घेतल्यानंतर सगळ्या सदस्यांची निवड करण्यात आली. सदस्यांची निवड करण्यात आल्यानंतर अध्यक्ष शेवटी अध्यक्षपदावरती आले. अध्यक्षपदात ते ग्रामसेवक अण्णांनी सांगितले की बाबा एक अर्ज वैध आहे का, तर ती व्हेरिफिकेशन
काय पोलीस 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 व्हेरिफिकेशन एकाचं कम्प्लीट होतं, एकाचं नव्हतं. ती साधा अर्ज होता, त्यामुळे ती बाद केलं होतं. फक्त एक आमचा जो उमेदवार होता फिरोज शेख, तो वैध ठरवला होता. वैध ठरवल्यानंतर यांनी कालवा केल्यानंतर ते म्हणले फोन आला, अमकं झालं. फोन कोणाचा आला नव्हता, दानवट साहेबांचा फोन ऍक्च्युली फक्त येणार होता. दुसरं कुणीतरी नुसतं उठावलं किंवा ह्याचा फोन आला होता, त्याचा फोन आला होता, पण प्रत्यक्षात आमदारांचा ह्यात काय हस्तक्षेप नव्हता. तरी सुद्धा यांनी त्यांना ते सहन न झाल्यामुळे, त्यांचा उमेदवार अपात्र ठरल्यामुळं, सहन न झाल्यामुळं ह्यांनी कालवा करायला सुरुवात केली. आणि कालवा करायला सुरुवात केली नियोजित अगोदरच त्यांनी केलेलं होतं की बाबा आपलं काय कुठेही काय नाही झालं तर आपण अशा पद्धतीनं ही हाणून पाडायचं किंवा आपल्या पद्धतीनं कालवा करत राहणं, काही करायचं. त्याच्यामुळे त्यांनी भरपूर गलिच्छ भाषेत आरडाओरडा केला. ग्रामसेवकांना धमकावलं. परत ग्रामसेवकांना धमकावल्यानंतर परत ते सरपंचांना सभा तहकूब करण्यासाठी पण हे केलं. सभा तहकूब केली त्यांनी. बाहेर आल्यानंतर आमदारांच्यावर आणि ह्यांच्यावर बाकीच्या कार्यकर्त्याच्यावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, कुठं काय पण आरडाओरडा केला, भरपूर कारवाई केला. ह्यांनी ही पूर्व नियोजितच त्यांचं हे होतं त्यापैकी. आम्हाला फक्त ह्यांनी हे केलं की बाबा तुम्ही आमदारांनी ह्यात हस्तक्षेप करायचा नाही, काय नाही. पण त्यांनी अक्षरशः सगळं नियोजित करून त्यांना सगळं वरतून दबाव आल्यानंतर ही सगळं कारभार केलेला आहे. ही पूर्णपणे त्यांनी सुद्धा दबावानेच केलेले आहे. त्यांनी सुद्धा ते वरच्या लोकांनी हस्तक्षेप करूनच केल्यानंतर केलेले आहे. ह्या माध्यमातून मला हेच सांगायचंय की ह्यात आमदार साहेबाचा किंवा कशाचाही कोणाचाही कसलाही दोष नाही. फक्त आमदार साहेबांना बदनाम करायचं. जे आपली आमदार साहेबांनी जी कामं केली ती किती अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनात, एक आमदार साहेब म्हणजे लोकांच्या मनात एक घर करून बसले सगळे. इतकी सुंदर काम केलेलं आहे. हे सुंदर काम ह्यांना काही लोकांना बघवत नाहीत. त्याच्यामुळे हे आमदारांचे बदनाम करणं अशा पद्धतीचे हे कार्य चालू केलेले. मी बाळू खताळ बोलतोय आणि आतापर्यंत हे कार्यक्रम ग्रामपंचायतीत भरपूर झाले, चिकार झालं. मी सुद्धा असं, पण हा कार्यक्रम कालचा जे झाला अक्षरशः हा कार्यक्रम म्हणजे इतकं रडकुंडीवर आलता का नाही. सुरुवातीलाच व्यवस्थित चाललंय, सगळं स्थापन झालं, सगळं झालं. आणि अध्यक्षपदाचे दोनच फॉर्म होते की दोन होतं. त्या अध्यक्षपदामध्ये ग्रामसेवकने स्पष्ट सांगितलं की हा फार बसतच नाही. एकदा सोडून 4 वेळा झालं बसतच नाही. बसत नाही म्हणून आपली कुजबूज बसली ती, त्यांची कुजबूज चाललेली. आता काहीतरी करायचं मला. गेली का ग्रामसेवक धावून गेली म्हणजे कागदपत्र वाडा ते फाडा. आम्ही बघतोय आमची तो शेजारी धक्काबुच्ची झाली पाहिजे जरा. आम्ही जरा बाहेर गेलो ठराविक जी होती की नाही, त्यांनी गोंधळ आमदाराला फोन करता येईल. आमदार केला, आमदारच्या विषयच काय नाही. त्यांचा फोन कसा येतोय की भाजपमध्ये जे आम्ही सर्वजण भाजपमध्ये प्रवेश केले नाही ते आमचं म्हणजे ऐकूनच घेत नव्हती. आम्हाला जिथं गाठल तिथं आम्हाला दबावाचा प्रश्न याचा. असं ये ना का म्हणतो, ये ना का शेवटी आपलं कसं आपलं काम चांगलं करायचे. आपण चांगल्या पक्षात आहे. आपलं आता सत्ताधारी पार्टी आपली आहे. जी होईल ती आपलं काम त्यांच्याकडूनच होणार आहे. असं काम यांच्याकडून होऊ शकत नाही. आणि एक बसत्याच काय तरी वळण लागतंय का लागतंय. सहजासहजी पोराची भांडणं होती ती काय होते ती. परत लपाछपीला मी नाही ते आता आम्ही नाही ते आता काय म्हणायचं. सगळ्या माणसाला एक माहीत पडलेलं आहे की जिथं सत्ता आहे आणि सत्तेचा व्यवस्थित वापर चाललाय हा करून द्यायचा नाही. आणि आम्ही जवळ बरेच जण भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून यांनी आमच्या डोळ्यात ठेवायला की यांची जाणून बोलणं हे असं झालंय तसं झालंय. ठीक आहे, आता आम्ही म्हणतो केलं तर चालतंय. आम्ही सत्ताधारी असू तर आमचं जी सत्य असेल तेच गाडी काढणार आहे. मग फिरोजचा फार्म अगदी कम्प्लीट झाला मग त्याच्यावर निश्चित दुसरा फार्मच नव्हता ना, अडचणच काय नव्हती. ही त्यांना काय सहन झालं नाही. सहन झालं आता कुठेतरी काय म्हणते ती गालबोट लागलं म्हणजे आपलं वर्ण म्हणते ते वर्ण शहाणी असते वासरा लागली काय शहाणी असते ही त्यांना करून द्यावं लागेल. कुठं तर हा कार्यक्रम मोडायचा होता. बरं तो कार्यक्रम मोडायचा ना, ते सरपंच मॅडम आपलं त्यांनी ग्रामसभा चौकप म्हणून असं केलं. बस चौकप करून सुद्धा जर खाली सभा मंडपातून बाहेर उतरस्तोवर एका डोक्याच्या अंगात पुन्हा धावून शिवी गाळ नाही ती. बरं केलं ते गेलं.
आता पण कुठं प्रत्येक ग्रामसभेला बघतोय कुठल्या मंत्र्याला, कुठल्या आमदाराला, कुठल्या खासदाराला कोणी असं वैयक्तिक असं शिवाय दिलं नाहीत किंवा काय केलेलं नाही. तर असं आमच्या गावात घडलं, असं घडू नये याची आमची अशी इच्छा होती. असं कधीच घडू नये. मग ते चांगल्यासाठीच काम करते का वाईट काम करते? आज भांडी वाटप करणार ते कोणाला काय करणार, कोणाला काय नाही, आपण काय बी सोडणार. म्हणजे काय ते सण होत नाही ना, जे काही होते ते सण होत नाही. आज फक्त माझी मनापासून इच्छा असं घडू नये आमच्या गावात, तर ती घडते पण शक्यतो घडणार नाही. आणि यांनी जे असं वळण काय लावलंय त्यांनी असं वळण लावून घेऊ नये. आणि जरी वळण चुकून शब्द जर वापरला असं गेला असेल त्यांनी क्षमा मागावी आणि आपल्या गावात आपण व्यवस्थित चालावं. बस ठीक आहे.